गीता, बाबा आमचा फोटो बघा ना. काय रे? चुप रे. काय झालं आरडाओरडा? काय काळ आहे की नाही तुम्हाला? बाबा बघा ना, ईशा किती छोटीशी आहे ना. अभ्यास झाला तुझा? आधी ईशाची खेळू दे ना बाबा. चला वर दाखवली मी. चला. पण बाबा ईशा एकदा सांगितलेलं कळत नाही. पटकन जाऊन अभ्यासाला बसा. चला. पण बाबा ईशा तर कधी इथे येतच नाही. आज आली आहे तर खेळू दे ना. आई सांग ना ग. चल उठ. वर जाणे अभ्यासाला बस. सांगितलेलं कळत नाही. चल. बाबा आई. काय आई? सांगितलं. अरे मोहन काय करतोयस तू? तुम्ही दोघं वर जा. मोहन काय चाललंय तुझं? काय एवढा चिडतोयस? तुला माहिती मी का चिडतो ते? अरे लहान आहे ती. तू लहान नाहीस ना. प्लीज मोहन, मुलांच्या हट्टाला असं तोडून चालत नाही. अरे केवढी आनंदात होती ती. तेच नकोय मला. सवय होतं का मला याची. चल बाहेर. हॅलो, मोनिका, कोण बोलतंय? मी सलील पंडित बोलतोय. ओ ओ सलील, हाय. कशी आहेस? आय एम ॲब्सोल्युटली फाईन. आणि ईशा? मला नाही माहित. म्हणजे मानसी घेऊन गेली आहे ईशाला दळवींच्या घरी. हो. नाही, मी या नंबरवरती फोन केला कारण मला वाटलं मानसी घरी असेल, कारण ती मोबाईल रिसीव्ह नाही करत आहे. बरोबरच आहे सलील. दळवींच्या घरी गेले ना, फोन कशाला उचलेल? एक मिनिट, तिने तुला सुद्धा इन्फॉर्म केलं नव्हतं? शी डिड नॉट इन्फॉर्म यू अबाउट दिस? नाही, म्हणजे आमचं काही बोलणंच झालं नाही ना. आय डोंट नो मानसी असं का वागतीये. म्हणजे तिने मला नाहीच सांगितलं, पण तुला सुद्धा तिने सांगितलं नाही. सलील गेली सरळ ईशाला घेऊन. काय तर म्हणे विक्रांतला आठवण येत होती. ईशाची आठवण येत होती विक्रांतला, म्हणून घेऊन गेली आहे दळवींच्या घरात. तर कधी येणार आहे काय माहिती. ऍक्च्युली मला सुद्धा खूप आठवण येते ईशाची. एनिवे, तुला काही मेसेज द्यायचा आहे का मानसीला? मी देते. नाही, मी करीन तिला कॉन्टॅक्ट. डोंट वरी. ओके, बाय. बाय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.